नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. आज आहे मातृदिन आणि आईविषयी काय बोलायचं. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर. प्रत्येकजण या जगात येतात ते आईमुळेच येतात. आई आईवर सगळेजण प्रेम करतात, तसंही मीही करते. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी आईला एकच सांगणार आहे, आय लव्ह यू आई. आणि आज मी आली आहे खंदक बागेत. इथे काही जणांचा आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत. आईविषयी काय वाटतं, त्यांच्या काही आठवणी ते आपण शेअर करणार आहोत. मॅडम नमस्ते, तुमचं नाव काय आहे? माझं नाव डॉक्टर योजना टोळे. मी कृष्णाबाई नर्सिंग होममध्ये गेली 20 वर्ष झाले काम करते ॲज अ डॉक्टर म्हणून. तर काय वाटतं मदर डे विषयी? मदर्स डे म्हणजे आईचा दिवस. तर मला तर असं वाटतं की आईचा कधी दिवसच नसतो, रोजचाच दिवस आईचा असतो. त्यामुळे रोजचाही दिवस तिच्या नावाने सेलिब्रेट केला तरी चालतो. असं म्हणतात की गॉड कांट बी एव्हरीवेअर, सो ही क्रिएटेड मदर. म्हणजे आई देव प्रत्येक ठिकाणी हजर राहू शकत नाही, म्हणून त्यांनी आईला घडवलं असं म्हणतात. आणि मला इथे एक सांगावंसं वाटेल, कवी यशवंतांची एक कविता आहे की शाळेतून घराला येता धरील पोटी, काढून ठेविलेला घालील घास ओठी, उष्टा तशा मुखाच्या घेईन चुंबनाती, कोणी तुझ्या विनागे करेल या गोष्टी. अशी आईची महती आहे. आणि आता मी कृष्णाबाई नर्सिंग होममध्ये ॲज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून काम करते. तर मला आईचं जे वेदना आहेत, जे दुःख आहे, ते मी म्हणजे रोज डोळ्यांनी बघते की एका बाळाला म्हणजे प्रत्येक आईचं वय हे तिच्या वयापेक्षा 9 महिन्यांनी हे जास्तीच असतं. तर आपण म्हणजे असं आहे की आपले एक 54-55 बोन्स, हाडं जेव्हा फ्रॅक्चर होतात तेव्हा जेवढं पेन होतं, तेवढं पेन आईला एका बाळाला जन्म देताना होतं. मग तेवढं पेन, तेवढं दुखणं सहन करून, तेवढ्या वेदना सहन करून आई एका बाळाला जन्म देते. आणि तरीही ती म्हणते की आज माझा जन्म झाला, म्हणजे आईचा जन्म झाला. जेव्हा ती एका बाळाला जन्म देते तेव्हा तिला वाटते की आज एका आईचा जन्म झाला. आणि आई मग सगळे त्रास सहन करून एका बाळाला जन्म देते, बाळाला घडवते. म्हणजे आई हा पहिला संस्कार आहे, आई हा पहिला उच्चार आहे. आणि आईबद्दल आणखी काय बोलावं, की असं म्हणतात की हर रिश्ता कोई रिश्ता छोटा या बड़ा नहीं होता, लेकिन माँ है आपकी हो या मेरी, माँ से कोई रिश्ता बड़ा नहीं होता. तुमच्या काही आठवणी आहेत आईविषयी? तुम्ही काय म्हणता आईला? म्हणता? आईच म्हणते. माझी आई डॉक्टर आहे. तर आई आधी म्हणजे आम्ही लहान असतानापासून तिला प्रॅक्टिस करतानाच बघितलं. पण माझी आई म्हणजे आई असून पण तिची खूप शिस्त आणि खूप तिने आम्हाला शिस्त लावली. म्हणजे एक तर त्यांचं म्हणणं असं होतं की आमचं लग्न झाल्यावर की मुलींचे फार लाड करायचे नाही माहेरी. जर मुलींचे म्हणजे आम्ही खूप असं चिडवून आईला म्हणायचो की तुमच्या घरात सुनांचे खूप लाड आहेत. तर त्या असं म्हणतात की मुलींचे फार लाड माहेरी करायचे नाही, कारण मग त्या सासरी नीट संसार करत नाहीत. तर आईच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे तिने आम्हाला घडवलं, शिकवलं. ती प्रॅक्टिस करायची सकाळी. आमचं MIDC एरियामध्ये आकाशवाणी केंद्राजवळ आईच्या 2 OPD होत्या, आईच्या आणि वडिलांच्या. दोघंही डॉक्टर होते. तर अगदी MIDC एरियामध्ये सगळे पेशंट्स जायचे कारखान्यात कामाला. तर 7 वाजताच आमच्या घरी पेशंट यायचे. मॅडम मला ताप आलाय, मला एक इंजेक्शन आणि गोळी द्या. आणि आम्ही कामावर जातो, कामावरून येताना परत एक इंजेक्शन, म्हणजे काम पण पडलं नाही पाहिजे. तर अगदी माझ्या आईची OPD सकाळी 6:30-7 पासून सुरू व्हायची. आणि मग ते करत करत ते सांभाळत ती आम्हाला सांभाळायची, घर सांभाळायची. आम्ही तिला त्यात मदत करायचो. तुम्ही कधी मार खाल्लाय आईचा? नाही, मार नाही खाल्ला आईचा. म्हणजे गुणी बाळ होतं. गुणी बाळ म्हणजे मला असं व्हायचं, म्हणजे मला असं थोडंसं माझ्या बाबतीत असं आहे की आता बहिणी आहे, आम्ही 3 बहिणी 1 भाऊ. तर मग आई सगळ्यांसाठी खरेदी करायची वगैरे. मग मला असं खूपदा असं जाणवायचं, अरे आईचे पैसे संपले वाटतं. मग मी तिला म्हणायची की नाही ग, नको, मला काही नको. तर असं व्हायचं बऱ्याचदा. आणि आईचं माझं थोडं जास्ती पटतं. त्यामुळे मार वगैरे नाही खाल्ला. काय सांगाल आईला या मदर्स डे निमित्त? आईला काय सांगावं, आई तू खूप
खूप छान, म्हणजे खूप कष्ट केलेस आयुष्यभर आमच्यासाठी. आमचे एज्युकेशन्स, आमचे लग्न आणि तिचं स्ट्रगल. म्हणजे अगदी ती सकाळी 8 पासून 2 वाजेपर्यंत सरबतावर हे करायची, पेशंट्स करायची 2 पर्यंत. वेळेत जेवायला मिळायचं नाही. तर आता वेळ आहे, आता रिटायरमेंट घेतली आहे तिने. तर आता छान तुझं लाईफ एन्जॉय कर, योगाचे क्लासेस कर, तुला जे आवडतं ते टीव्हीचे ते सिनेमे बघ आणि तुला जे आवडतं ते सगळं कर. एवढंच मी आईला सांगेन. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर. सोलापुर के इतिहास में पहली बार छोटे फंक्शन के लिए हॉल रेंट होगा 0 रुपए। स्पाइस एंड आइस इवेंट्स की सुपर सेवर ऑफर। कोई भी छोटे फंक्शन के लिए आज ही संपर्क करें। स्पाइस एंड आइस इवेंट्स।